सर. बोला. राम राम. राम राम. सर आपलं नाव सांगा पूर्ण. बाजीराव तुकाराम चव्हाण, राहणार नाशिक पाथर्डी. पाथर्डी नाशिक. हो. तालुका जिल्हा नाशिक. तालुका जिल्हा नाशिक. हे आपली द्राक्षाची बाग आहे. हो. हे कधी लावलेली आहे सरकारी? ही मागच्या वर्षीची आहे, 18ची. 2018ची. हो. मग यावर्षी बहार धरला का नाही? नाही, या वर्षी नाही धरला. नाही धरला. नाही. मग काय होते ह्या बागेची समस्या? समस्या एकच आहे, शेंडा होत नाहीये. शेंडा होत नव्हता हो. पहिले. हो. आणि जमिनीचा प्रकार कसा होता? जमिनीचा प्रकार चुनखड आहे, त्याच्यामुळे पाणी धरत नाहीये. पाणी नाही धरत. हो. खत जे देतो आपण ते फिक्सिंग होऊन जातं, हा. त्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो. लागू व्हायला पण प्रॉब्लेम आहे. हो, लागतीच नाही, खतच लागते आपटेकच नाही. होत नाही. आपटेकच नाही, त्याच्यात आपण जेवढे टाकले तेवढे हा. तसेच पडून आहे. सुप्त अवस्थेत पडून राहणार. हो. ह्यावेळेस म्हणजे बऱ्याच ठिकाणी घड लागले पण आणि जिरून गेले. हो, जिरून गे. हं? हो. म्हणजे सेटिंग झालं नाही. नाही. तर आता ह्या बागेसाठी तुम्हाला ढोबळे सरनी प्रोडक्ट दिले होते. हो. किती एकर आहे बाग? ही 2 एकर बाग आहे. सर काय काय दिले याला? त्यांना भूमी पॉवर खालून किती? 4 बॅग दिले 12 किलोच्या. 12 किलोच्या 4. 48 किलो भूमी 48 पॉवर. किलो 48 भूमी किलो पॉवर. भूमी पॉवर, हो. 2 लिटर प्रीमियम, हा. 2 लिटर ग्रो, 2 लिटर नायट्रोजन. ड्रिपनं सोडलं. ड्रिपनं सोडलं. हम्म. किती तारखेला सोडलं सर? हे 20 फेब्रुवारीला सोडले. 20 फेब्रुवारीला सोडले. आज 4 मार्च आहे. हो. साधारण 14 दिवस झाले. 14 दिवस झाले. आता ह्या 14 दिवसामध्ये सर बागेत काय बदल दिसायला सुरुवात हो, झाली? खूप बदल दिसला. नवीन शेंडा निघू राहिलाय. हा. भरपूर. म्हणजे हे शेंडा पहिले निघालाय. स्टॉप होतं. हो, डायरेक्ट स्टॉप होतं. हे हा. होतं ना. डायरेक्ट स्टॉप होतं सर्व. आता इथं आपण हे समोर जर बघितलं, हो, ग्रीनिटी आली पानांना कुठेही भरपूर. बघा. पानं हो, नवीन हिरवेपणा पानं. भरपूर आला. हो. शेंडा खूप चालायला लागलाय. हा. चमक आली. नवीन पानं चमक फास्ट आली. चमक भरपूर आहे. हो. हे इथं पहा मागे. पाठीमागे आहे. हे शेंडा 14 दिवसात भरपूर झाला. 14 दिवसामध्ये भरपूर आहे. जवळजवळ भरपूर एक त्याच्या वर लांबलंय. आता म्हणजे हे सुधारणा जर झाली नसती तर तुम्ही हा बाग ठेवणार होते का करणार होते? नाही, तोडून टाकायचं होतं. तोडून टाकणार होते. हो. शाश्वती वाटते का सर आता बाग सुधरू हो, शकते? होऊ शकतं बा. आता शाश्वती वाटते. आता काही प्रॉब्लेम नाही. काही प्रॉब्लेम नाही. नाही. आता ह्या भागामध्ये आपल्या नाशिक परिसरामध्ये द्राक्षाचं पीक भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. हो, भरपूर. तर आपले इतर जे काही शेतकरी आहेत हो. तर त्यांच्यासाठी तुमचा काय संदेश आहे? म्हणजे ह्या रिझल्ट करायला बद्दल पाहिजे, सर्वांनी करावं पाहिजे. सेंद्रिय हा. शेती करायला पाहिजे. याचा रिझल्ट तुम्हाला best result तुमच्या आहे. मनासारखा मिळाला? हो, चांगले रिझल्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे शेंडा पडण्यासाठी तुम्ही ही ट्रीटमेंट करण्याच्या अगोदर पण केमिकलच्या बऱ्याच ट्रीटमेंट केल्या. पूर्ण केमिकल जे नाही ते वापरले आपण. काहीच विषय नाही त्याच्यामध्ये. त्याच्यामध्ये तुम्हाला रिझल्टच नाही भेटला. नाही भेटला. नाही भेटला रिझल्ट. म्हणजे जमिनीचा प्रकार, माती परीक्षणाचे रिपोर्ट जर हो, बघितले हो. तर ह्याच्यावरती कोणी विश्वास ठेवत नव्हता की कोणी- ह्या ठिकाणी 0% सेंद्रिय कर्ब आहे. सेंद्रिय कर्ब. 0% सेंद्रिय कर्ब. पीएच हाय होऊन गेलाय. पीएच हा. आहे. पोटॅश मॅग्नेशियम सुप्त अवस्थेत जास्त पडलेला आहे. हा. जरा सर्व- बॅक्टेरिया कल्चर 0 आहे. बॅक्टेरिकलचर 0 जमिनीमध्ये. हो. तर अशा ठिकाणी पण तुम्हाला ह्याचा रिझल्ट मिळाला चांगला. हो, चांगला आलाय, काही प्रॉब्लेम नाही. चालते. धन्यवाद सर. थँक्यू.